हॅलो, आता आपण बघणार आहोत विण दोघांतलीही तुटेनाचा 23 सप्टेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे स्वानंदीची आई तिला म्हणत असते की तू ठरवलंच आहे क्या की कशातही आनंद मानायचा नाही. तेव्हा बाबा बोलतात, अगं बरोबरच आहे ना तिचं. मला सांग, आदिराच्या लग्नाचं ठीक आहे, पण स्वानंदीच्या लग्नाचा खर्च त्यांनी का करायचा? तेव्हा स्वानंदी बोलते, मुळात याला ढवळाढवळ करणं म्हणतात. तेव्हा मंदाकिनी बोलते, ऐक स्वानंदी, आता आजींकडे जा आणि त्यांना सांग की तुमचं म्हणणं आम्हाला पटलं आहे म्हणून, आणि तोंडावर साखर ठेवून जा. त्यांचं असेल काही, पण आपली पण रीतभात आहे ना. तेव्हा बाबा बोलतात, बरोबर बोलते मंदाकिनी, पहिल्यांदा तुझं म्हणणं पटलं. स्वानंदी, आपण आजीकडे जाऊ, त्यांना सांगू की तुम्ही करताय ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही आधीलाच सगळं करा, आमचा काही खर्च करायची तुम्हाला गरज नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते, अहो काय बोलते? तेव्हा मंदाकिनी म्हणते, बाबा बोलतात ना तसंच होणार आहे आणि तसंच होणार आहे. इकडे स्वानंदी आणि बाबा राजवाड्यांकडे जायला निघतात. तेव्हा आजी तिला चोरून फोन करतात. स्वानंदी आणि तिचे बाबा रिक्षात असल्यामुळे ना त्यांना तिचं काही ऐकायला येतं ना आजीला तिचं काही ऐकायला येतं. तेव्हा आजी तिला विचारते की तुझं अंगठीचं माप गं. तेव्हा स्वानंदी बोलते, आजी मला तुमचं काहीच ऐकायला येत नाही, पण तुम्हाला माझं ऐकायला येते की आम्ही तुमच्याकडेच यायला निघालो आहे. तेव्हा आजी बोलतात, हो का, तुला एक विचारू का गं, खरंच तुला तो मुलगा पसंत आहे का गं? तेव्हा स्वानंदी बोलते, कोण आजी? तो नाही का गं, काय त्याचं नाव, प्रतीक. तेव्हा स्वानंदी थोडी शांत बसते आणि बोलते की हो आजी, पसंत आहे म्हणूनच हो बोलली ना. तेव्हा स्वानंदी बोलते, आजी आम्ही तुमच्याकडेच येतो आहे. तेव्हा आजी बोलतात, बरं ठीक आहे, आल्यावरच बोलू. तेव्हा फोन ठेवल्यावर आजी तिची ती जुनी पैठणी काढते आणि ती बघत असते. तेव्हा आजी बोलते, ही पैठणी मला समरच्या पंजिरीने दिली होती आणि समरच्या आईने मला. आता ही पैठणी मी समरच्या बायकोला दिली असती तर त्याच्या बायकोवर किती शोभून दिसली असती. तेव्हा आजी पैठणी काढून रडत असते. तेव्हा समर तिथे येतो आणि बोलतो, आजी काय तू ही सारखी पैठणी काढून रडत असते गं? तेव्हा आजी बोलते, तुझ्यामुळेच हे झाले, जगातल्या सगळ्या मुलींचे, चांगल्या चांगल्या मुलींचे लग्न ठरून चालले. तुझ्यासाठी कोणती मुलगी राहिली रे आता? माझे डोळे मिटायच्या आत मला तुझी बायको पाहिजे होती. तेव्हा समर बोलतो, अगं आजी, तुझे डोळे लवकर मिटून येतेच तर मला पाहिजे ना. मी लग्न केलं तर तुझे डोळे मिटतील. तेव्हा आजी बोलते, काही बोलू नकोस. तेव्हा समर बोलतो की हे बघ आजी, काय लग्न विषय लावलाय तुम्ही? मी बाहेर कामासाठी जातो, मुली शोधायला जात नाही. मी तुला सांगून ठेवतोय की मला नाही करायचं आहे लग्न, आणि परत या घरात माझ्याशी लग्नाबद्दल बोललात तर मी तुझ्याशी बोलणार नाही. तेव्हा आजी बोलते की मला पण नाही बोलायचं. तेवढं तिकडे स्वानंदी आणि तिचे बाबा समर राजवाड्यांच्या घरी येतात. तेव्हा स्वानंदीचे बाबा थांबतात. तेव्हा स्वानंदी बोलते, काय झालं बाबा? तेव्हा बाबा बोलतात की मुलीचं लग्न ठरलं की बापाचे पाय जळस होतात गं. बरं मला खरं खरं सांग, तुला मुलगा आवडला आहे ना? तेव्हा स्वानंदी बोलते, हो बाबा. तेव्हा बाबा बोलतात की मग तू काळजी करूच नको, हे लग्न ठरण्याचे आधीचे दिवस आहे ना, हे मस्त एन्जॉय कर, खूप सुखाचे दिवस असतात, आणि आपण तुझं लग्न ठरलं हे आजींना सांगायला पाहिजे, हे तुझ्या आईचं म्हणणं मला पटतं आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलत असतात की जर त्यांनी ठरवलंच असेल तर जास्त ताणून धरायला नको, मला तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहायचं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते, हसते आणि बोलते की चला बाबा. इकडे आजी समरला खूप बडबड करत असते की कदाचित मी या जगातून गेल्यावरच होईल वाटतं तुझं लग्न. तेव्हा समर बोलत असतो की हा, तुम्हाला लग्न महत्त्वाचं आहे आजी, मी ना 21शीतच लग्न करायला पाहिजे होतं. म्हणजे हा डोलारा, हे सगळं, माझ्या मागची 3 भावंडं हे कोणी सांभाळली असती? तेव्हा आजी बोलते, लाजसुद्धा वाटत नाही माझी चेष्टा करताना. तेव्हा समर बोलतो, आणि तुम्ही करतात ती माझी? सतत मला घालून पाडून बोलत असतात. तेव्हा आजी बोलते, नाही बोलणार, ही पैठणीला मी आता डोळ्यासमोर पण नाही ठेवत. मी काय करते, एक काम करते, ही पैठणी जाळून टाकते आणि आजी तिथून पैठणी उचलून निघून जाते. तेव्हा आजी साडी घेऊन तावात जात असते. समर आजीच्या मागे जात असतो आणि बोलतो की आजी काय, ही साडी घेऊन कुठे चालली? तेव्हा आजी बोलते की मी कुठेही जाईन, ही साडी दिसली की मला त्रास होतो. तेव्हा समर आणि आजी वरच्या रूममध्ये साडीवरनं झटापटी करत असतात. टेरेसमध्ये उभे असतात ते, आणि समरकडनं ती साडी आजीकडनं तो घेतो आणि ती साडी समरकडनं खाली फेकली जाणार तेवढं स्वानंदीची एंट्री होते आणि ती साडी स्वानंदीच्या अंगावर पडते. तेव्हा घरातली सगळी मंडळी हे बघतच असतात. तेव्हा समर आणि आजी पटकन खाली येतात. समरही स्वानंदीकडे बघत असतो. ती साडी पांघरलेली असते आणि स्वानंदी समरकडे. तेव्हा आजी मनात बोलते, अगं बाई, ही साडी नेमकी स्वानंदीच्याच अंगावर पडली, मला तर स्वानंदीच माझी नाचून हवी होती. तेव्हा आजी स्वानंदीकडे बघते आणि स्वप्न बघायला लागते. आजी स्वानंदीला स्वप्नात बघत असते की स्वानंदी मस्त ती साडी घालून माप ओलांडते, त्यांच्या घरात येते. तेव्हा समोर 2दा आजीला आवाज येतो, आजी. परत खडकावून आवाज येतो, आजी. तेव्हा स्वानंदी साडी सावरते आणि बोलते, आजी एवढी छान साडी कशी पडली? तेव्हा आजी बोलते, कशी पडली ते जाऊ दे, पण कोणावर पडली ते महत्त्वाचं आहे. तेव्हा आजी बोलते, तेव्हा तुझ्यावर खूप छान दिसत होती ती साडी. तेव्हा समर बघतच असतो. तेव्हा समर बोलतो, या ना, या बाबा, या बसा. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की समर साहेब, आजी, स्वानंदीचं लग्न ठरलं.
खरं तर मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी पै करून पैसे जमा केले होते. मी माझ्या मुलांचं लग्न माझ्या पद्धतीने करेलही, पण तुमच्या इतकं खर्च करण्याची माझी एवढी काही ऐपत नाही आहे. तेव्हा समर बोलतो, अहो पण मी कधी पैशांचं विचारलंच नाही. तेव्हा समर बोलतो, बाबा तुम्ही आता आमची व्याही होणार आहात, माझ्या कुटुंबाचा एक भाग होणार आहात आणि माझ्यासाठी माझं कुटुंब सर्वस्व आहे. तेव्हा समर सांगत असतो की माझ्यासाठी माझं कुटुंब सर्व काही आहे आणि कोणासाठी एवढं करतो आहे मी, आपल्याचसाठी ना. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, मी माझ्या परीने सगळं करेल. स्वानंदी मॅडम, तुम्ही तुमच्या फक्त अंगठीचं माप द्या. तेव्हा स्वानंदी बोलते की अंगठीचं माप मी नाही देणार. तेव्हा समर स्वानंदीला बोलतो की जरा येता का. तेव्हा स्वानंदीला समर बाजूला घेऊन येतो आणि तिच्याकडे एक दोरा देतो आणि म्हणतो अंगठीचं माप द्या. तेव्हा स्वानंदी बोलते की मी आत्ताच म्हणाली ना बाहेर की अंगठीचं माप मी देणार नाही. तेव्हा समर बोलतो की नाही असं नसतं. तेव्हा स्वानंदी बोलते पण माझी अंगठी तुम्ही का करणार. तेव्हा समर बोलतो की आता मी रोहनची अंगठी करतो आहे ना, मग त्याच्या बहिणीची अंगठी करायला नको. तेव्हा स्वानंदी बोलते असं नसतं. तेव्हा समर बोलतो आमच्यात असतं. तेव्हा स्वानंदी बोलते की मी माप देणार नाही. तेव्हा समर बोलतो द्या ना, काल तुम्ही ऑफिसमध्ये मी तुमच्याकडे तुम्हाला भेटायला आलो तेव्हा एकदम मॅच्युअरली बोलत होता आणि आता काय झालं. तेव्हा स्वानंदी बोलते अहो हे काय चाललं आहे. अहो आमच्याकडे अंगठी ही मुलीची अंगठी मुलाकडून येते. तेव्हा समर बोलतो मग तो देईल ना, ही माझ्याकडून आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की हे माझ्या तत्वात बसत नाही, अंगठीचं माप मी देणार नाही. हात जोडून बोलते साखरपुड्याला नक्की या. तेव्हा समोर बोलतो म्हणजे काय, मी येणारच, मी आल्याशिवाय कसं होईल साखरपुडा. अहो सगळी तयारी जोरात चालू आहे आणि मी स्वतः जातीने त्यात लक्ष घालतो आहे. समर आणि स्वानंदी की तिकडे बोलत असतात. तेव्हा आजी आदिराला बोलते किती गोड आहेत ना हे दोघं. तेव्हा आदिरा बोलते हो आय नो, पण हे सगळ्यांशी एवढे छान वागतात आणि एकमेकांशी असे का वागतात. तेवढ्यात तिथे स्वानंदी येते आणि बोलते की बाबा जायचं आहे, मला ऑफिसला जायचं आहे. तेव्हा स्वानंदी आणि बाबा जातात. तेव्हा समर तिथे येतो. तेव्हा तेव्हा आजी बोलतात की किती सज्जन माणसं आहेत ना. तेव्हा समोर बोलतो तिरसट पण ही बाई एवढी तिरसट की अशी बाई मी माझ्या आयुष्यात कुठे बघितली नाही. अंगठीचं माप नाही दिलं तर नाहीच दिलं. तेव्हा आजी बोलते मिळेल, अंगठीचं मापही मिळेल. तेवढ्या समोरची आजी इकडे स्वानंदीच्या आईला फोन लावते आणि विचारत असते की अहो स्वानंदीच्या अंगठीचं माप मिळेल का. तेव्हा स्वानंदीची आई बोलत असते की काय हिने दिलं नाही का, काही वेगळी वागली का. तेव्हा आजी बोलते तसं नाही, पण माप काही मिळालं नाही. तेव्हा स्वानंदीची आई बोलते की अरे देवा एकदम मूर्ख ही पोरगी. तेव्हा आजी बोलतात काय. तेव्हा स्वानंदीची आई बोलते काही नाही. तेव्हा आजी बोलतात तुमच्याकडे असेल ना तिच्या एखाद्या अंगठीचं माप. तेव्हा स्वानंदीची आई बोलते हो उद्या दिलं तर चालेल. तेव्हा आजी हो बोलून फोन ठेवतात. तिकडे स्वानंदी ऑफिसला असते. तिला प्रतीकचा फोन येतो. प्रतीक तिला फोनवर विचारत असतो काय मग झालं जेवण. तेव्हा स्वानंदी बोलते नाही, मी काम करत होते. तेव्हा प्रतीक बोलतो कर ना मग जेवण आणि पोटॅटो अवॉइड कर हं. तेव्हा स्वानंदी बोलते का. तेव्हा प्रतीक बोलतो पोटॅटो वातूळ असतात गं, त्याच्याने ढोली होतात माणसं. हे बघ आपल्या घरात बटाटे सगळ्यात कमी वेळ येणार आहेत. तेव्हा प्रतीक फोनवर बग 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 करत असतो. स्वानंदीचं डोकं आऊट होत असतं, तिला कळत नसतं काय करावं आणि एपिसोड संपतो. असेच नवनवीन एपिसोडचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर तुला जपणार आहेचे रिव्ह्यूज ऐकायचे असतील तर माझ्या सिरियल कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा.